राम राम मंडळी, मराठीत बोल चॅनल मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। आणि आज आपण छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीतील या ठिकाणी असणारा जो शिवनेरी किल्ला आहे त्याच्या पायथ्याशीच आणि जुन्नर मधील जो चौक आहे म्हणजे 5 रस्ते चौक ज्याला म्हटलं जातं आणि ज्या ठिकाणी साक्षात हिंदुस्थानचा आराध्य दैवत असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अश्वरूढ पुतळा आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत। आणि त्याचं कारणही माहिती आहे, आपल्या पाठीमागे दिसतंय या ठिकाणी एक उमदा तरुण जो छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीत जन्माला आला असा असणारा तरुण आदिवासींचा जो आवाज आहे तो कुठेतरी सरकारच्या कानापर्यंत पोहोचवण्याकरता आमरण उपोषण करण्याकरता बसलेला आहे। आणि त्याचं मूळ कारण असं आहे, अदानी सारखा जो मोठा प्रकल्प या ठिकाणी अदानी घेऊन येत आहे त्या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आमरण उपोषण करत आहे। आणि खरं तर काल आदिवासी दिन होता, क्रांती दिन होता, त्याच दिवशी हा तरुण या ठिकाणी उपोषण करता बसलेला आहे। तर आपण सूरज भाऊंशी जाऊन चर्चा करूयात, त्यांनाच विचारूयात नेमका हा प्रकल्प नेमका आहे तरी काय, याला विरोध का केला जात आहे आणि आदिवासींची सुद्धा काय मागणी आहे हे या सरकारपर्यंत पोहोचलं पाहिजे। म्हणून आपण सूरज भाऊंना जाऊन विचारूयात, त्यांच्याशी चर्चा करूयात। चला तर मग। जय शिवराय भाऊ। जय शिवराय। काल तुम्ही उपोषणाला बसलेला आहात, खरं तर पहिला प्रश्न जनतेचाच आहे की तुमची नेमकी तब्येत कशी आहे आज? तब्येत ठीक आहे। कालपासून या उपोषणाला आपण सुरुवात केली। आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत अदानी सारखा एक प्रकल्प आज नाणेघाट सारख्या परिसरात येऊन त्या ठिकाणी त्यांचं सर्वेक्षण झालंय आणि येत्या 21 तारखेला त्यांनी जी बेकायदेशीर जनसुनावणी जी आयोजित केली याच्या विरोधात खरं तर आपण या ठिकाणी उपोषणाला ठाम बसलोय। ही जी जनसुनावणी जी आयोजित केली ही तर खरं तर रद्द केली पाहिजे। आमच्या कुठल्याही आदिवासी बांधवाला प्रकल्प बाधित जी गाव आहेत त्यांना कुणाला त्यांनी विश्वासात घेतलेलं नाही। मुळात असा एखादा प्रकल्प ज्यावेळेस तालुक्यात येतो त्याचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज हे सगळं पाहिलं जातं, फायदे किती तोटे किती, परंतु अदानी प्रकल्पाच्या बाबत सगळे तोटेच दिसतात आणि ते पण इको सेन्सिटिव्ह झोन असलेला परिसर, जागतिक पर्यटन स्थळ असलेला नाणेघाट सारखा परिसर, जैविक विविधता असलेला हा सगळा परिसर, निसर्ग संपन्न आपला जुन्नर तालुका आणि त्या ठिकाणी अदानी प्रकल्पाला शासनाच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या आदिवासी बांधवांच्या जमिनी, त्याचप्रमाणे तिथे जे थेंब थेंब पाणी साचतं ना साहेब, आज त्या ठिकाणी आदिवासी भागात उन्हाळ्यामध्ये इतकी पाणी टंचाई असते, आमच्या महिला त्या ठिकाणी हांडे घेऊन असतात आणि आज सगळं पाणी अदानीला वापरायला देणार, आज आदिवासींच्या जमिनी जाणार, मग तालुक्याला याचं नेमकं काय फायदा आहे? आज खरं तर हा प्रकल्प आमच्या माथी मारताय। एकीकडे काल आम्ही आंदोलन केलं की पुणे नाशिक रेल्वे झाली पाहिजे, एकीकडे आम्ही म्हणतोय हा प्रकल्प झाला नाही पाहिजे। मग जे पाहिजे आम्हाला ते द्या ना, पुणे नाशिक रेल्वे आम्हाला द्या, आमच्या तालुक्याचा परिसराचा नक्कीच कायापालट होईल। परंतु असे प्रकल्प आमच्या माथी मारून काय नेमकं तुम्हाला काय साध्य करायचं? आज अदानी हा सरकारशी संलग्न माणूस आहे। अदानी ग्रुप कंपनी आपल्या सरकारला खरं तर प्रत्येकाला माहिती ही या सरकारचे, मी त्या दिवशी पण हा स्पष्टपणे आरोप केला, अदानी हा सरकारचा जावईच आहे। त्याच्यामुळे अदानीने कुठे जरी जागा दाखवली, सरकार त्याच्याबाबत केंद्र सरकारपासून तर राज्य सरकारपर्यंत हे अदानीचे, मला असं वाटते सगळं प्रशासन अदानीच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करते। कारण हे सगळं प्रशासन अदानीच्या एक बोधरेषांखाली, एक त्यांच्या दबावाखाली त्या ठिकाणी काम करते। आज खरं तर साहेब हा फक्त लढा हा आदिवासी बांधवांचा नाही, हा तालुक्याचा लढा आहे, हा शिवजन्मभूमीचा लढा आहे। याचं कारण असं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सह्याद्रीने जशी साथ दिली महाराजांना, स्वराज्य उभं राहिलं, त्या सह्याद्रीला सुरुंग लावण्याचं काम हा अदानी ग्रुप करतो। ते आपल्याला मान्य नाही, पर्यावरण प्रेमींना मान्य नाही, शिवभक्तांना मान्य नाही। आज जर तुम्ही आमचे इथे येऊन सह्याद्री रांग जर फोडणार असेल तर हे कुणालाच मान्य नाही। इथं अनेक या ठिकाणी आपण पाहतोय ही जबाबदार लोक या ठिकाणी बसलेत, काही शिवभक्त बसलेत, ही प्रत्येक पक्षाची लोक या ठिकाणी उपस्थित झालेत। याचं कारणच असं आहे, अदानी ग्रुपच्या विरोधातला हा लढा हा तालुक्याचा लढा झालाय। आणि साहेब आज तुम्ही आदिवासी भागात इथून जुन्नरच्या वर नाणेघाटापर्यंत एकदा जाऊन या, काय रस्त्याची दुर्दशा आहे, काय अवस्था आहे। आज तिथे एखाद्या महिलेला प्रसूतीसाठी या ठिकाणी जुन्नरला यावं लागलं, एखादं काय परवाच आमच्या कुटुंबात काले गावाला त्या ठिकाणी आमच्या सासऱ्यांचं हृदयविकाराने त्या ठिकाणी निधन झालं। मी खरं तर त्या आमचं कुटुंब संपूर्ण दुःखात आहे, आम्ही पण त्या दुःखात आहे। परंतु अशा परिस्थिती लोक तिथं जगतात आहे। हिरडी गावाला आम्ही 1 महिन्यापूर्वी गेलो, एका महिलेला 20 वर्ष लाईट नव्हती। अशा पद्धतीने आदिवासी लोक जगतात आहे, मग यांच्याकडे कोण लक्ष देणार?
सरकारने त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी लक्ष दिलं पाहिजे. उलट जे आदिवासी बांधव फक्त भात पिकावर जे अवलंबून आहे, त्यांचं सीझनल पीक आहे भात पीक, आणि त्याच जमिनी तुम्ही काढायला लागल्यात, त्यांच्याकडे काय ठेवायचं? मग स्थानिक माणूस तुम्हाला हद्दपार करायचा का? हा आमचा तुमच्या माध्यमातून सवाल आहे. आपल्या पत्रकार तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून सरकारपर्यंत ह्या भावना गेल्या पाहिजे की आमच्या जुन्नर तालुक्यातील शिवजन्मभूमीत हा अदानी प्रकल्प आम्हाला नकोय, जो जुन्नर तालुक्याला मारक आहे. एखादा हिताचा प्रकल्प असता, स्थानिक लोकांचा रोजगाराचा प्रकल्प असता, पुणे नाशिक रेल्वे सारखा प्रकल्प आहे, आम्ही मान्य ना, तो प्रकल्प द्या ना आम्हाला. पण जे नकोय ते आमच्या माथी का मारताय? प्रश्न असा आहे की तुम्ही जो आता प्रकल्प सांगतायत, सर्वसामान्य जी जनता आहे जुन्नर तालुक्यातील, त्यांनाही कुठेतरी त्या असं वाटतंय की तुम्ही आमरण उपोषण करताय, म्हणजे हे उपोषण सामान्य नाही. मग जर उपोषण जर सामान्य नाही तर ती पुढचा जो प्रकल्प आहे तोही सामान्य नसावा. मग नेमका हा प्रकल्प आहे तरी काय, म्हणजे नेमकी तो प्रकल्प काय आहे हे बऱ्याचशा जनतेला माहिती नाही, त्याची पण माहिती जरा द्या. साहेब, हा माळशेज बोरांडे हा जो पंपद्वारे जी जलविद्युत निर्मिती होणार आहे, खरं तर आपलं माळशेज आणि नाणेघाट हा जुन्नर तालुक्याचा परिसर आहे, आणि खाली बोरांडे हे मुरबाड तालुक्यातील परिसर आहे, आणि मुरबाड मधून पण हा प्रचंड विरोध आहे. तिथं पण अनेक लोकांची जमिनी जातात आहे, वनक्षेत्र जाते, जुन्नर तालुक्यात अनेक आदिवासी बांधवांच्या जमिनी जातात आहे, आणि याबाबत खरं तर कुणालाच त्या ठिकाणी विश्वासात घेतलं नाही. ज्यावेळेस एखादा प्रकल्प तुमच्याकडे येतो त्यावेळेस स्थानिक गावकऱ्यांना, तिथल्या स्थानिक ग्रामपंचायतींना विश्वासात घेतलं पाहिजे ना. ग्रामसभेला अधिकार का दिले? मग ग्रामसभेचा अधिकार डावलून ही जन सुनावणी जी आहे ही बेकायदेशीरपणे त्या ठिकाणी लादतात आहे. आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून साहेब आज अदानी ग्रुप वीज निर्मिती प्रकल्प करतोय, परंतु हे सगळं त्याचा बिझनेस आहे. हा तालुक्याला मोफत वीज देणार आहे का? आदिवासी बांधवांचं जीवनमान उंचवणार आहे का? असं काहीच नाही ना. मग हा प्रकल्प आमच्या माथी का मारताय? अदानीचे बिझनेस करायचे ना, गुजरातला करा. तुम्हाला जर हे प्रकल्प करायचे गुजरातला करा, काय हरकत नाही आमची. आम्हाला जे पाहिजे ते द्या. मुळात हा जुन्नर तालुका पहिल्यापासून MIDC पासून वंचित आहे. आम्हाला इथं स्थानिक माणसांना रोजगार जे आहेत ते फक्त पर्यटनावर अवलंबून आहे. नाणेघाट सारखं एक जागतिक पर्यटन स्थळ आहे साहेब. ते शिलालेख तुम्ही नाणेघाटच्या एकदा जाऊन पहा. हे हजारो वर्षापूर्वीचा नाणेघाटाला इतिहास आहे, आणि तुम्ही तो नाणेघाट जर कब्जात करायला निघालेत तर ते आम्हाला मान्य नाही. आमचा आज स्थानिक माणूस, तिथला आदिवासी बांधव काही का होईना नाणेघाट परिसरात किंवा माळशेजचा परिसर असू द्या, हे जे निसर्गरम्य आमचं जे आपली जे ठिकाण आहे इथं काही का होईना चहा विकेल, मक्याची कणस विकेल, ते त्याचं पोट भरतं ते. परंतु असे प्रकल्प माथी मारून तुम्हाला नेमकं काय साध्य करायचंय? आमचा स्थानिक माणूस हद्दपार करायचंय का? इथल्या आदिवासी लोकांना तुम्हाला नक्षलवादी करायचंय का? असं तरी सरकारने एकदा सांगावं ना. तुम्ही उपोषणाला बसलेले आहात की आदिवासी लोकांना तुम्ही पाठिंबा करताय किंवा आपल्या जुन्नर तालुक्यासाठी तुम्ही आज इथं उपोषणाला बसलेले आहात, ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. परंतु एकीकडे प्रश्न असा उभा राहतो की तुम्ही जसं आता मगाशी व्यथा मांडलात, आदिवासी पट्ट्यातील भागात लोकांच्या, महिलांच्या व्यथा मांडलात, तर कुठेतरी आता अदानीने हा प्रकल्प आणलाय म्हणून हे तुम्हाला जनतेचे प्रॉब्लेम दिसत आहेत का? आतापर्यंत मग माझे आमदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, सगळेच असतील, त्यांना आतापर्यंत हे प्रॉब्लेम दिसले नाही का? तेव्हा ते रस्ते दिसले नाही का? अदानी आता कुठेतरी प्रकल्प घेऊन येतोय, मग तुम्ही उपोषणाला बसताय किंवा बाकीचे लोक तुम्हाला पाठिंबा देताय, यावर काय सांगाल? मॅडम, याच्यात दोन वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. एक आदिवासी भागातले जे जनजीवन आहे त्यांचं, आणि आज आपण पाहतोय की तिथल्या रस्त्यांची दुर्दशा, तिथे काही दवाखान्यांची दुर्दशा आहे. आदिवासी लोक आज कसे बसे त्या ठिकाणी जगतात. याच्याकडे खरोखर लोकप्रतिनिधी कुठले असो यांनी खरं यांच्याकडे लक्ष दिलंच पाहिजे. यांचं दुर्लक्ष आहे, माझा स्पष्टपणे आरोप पण आहे, दुर्लक्ष पण होते. परंतु या अदानी ग्रुपच्या माध्यमातून खरं तर सगळ्यांनी पक्ष, निवडणुका, राजकारण सगळ्यांनी बाजूला ठेवून एकत्र आलं पाहिजे. आज मॅडम आदिवासी भागात अनेक जण अडाणी लोक आहेत, परंतु अडाणी लोकांचा गैरफायदा हा अदानी ग्रुप घेत चाललाय. आणि आज आदिवासी समाजाला, आज तुम्ही कोणाला जरी जाऊन विचारलं, कुठल्या गावात जरी विचारलं, आता इथे इंगळूचे हे डामसे बसलेत, यांची परवा त्यांनी त्या ठिकाणी ग्रामसभा लावली. असं जर या सरकारने प्रत्येक गावात जाऊन जर ग्रामसभा जर आयोजित केल्या असत्या, अदानी ग्रुपचा एखादा कमिटी मेंबर, महसूलचा एखादा कमिटी मेंबर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा एखादा कमिटी मेंबर, असं करून जर कोऑर्डिनेशन करून प्रत्येक गावची ग्रामसभा जर आयोजित केली असेल तर त्यांना त्या भावना लक्षात आल्या असत्या. एकाही ठिकाणी एकाही गावकऱ्यांना विश्वासात नाही घेतलं. मुळात ज्या ठिकाणी जनसुनावणी आयोजित केली आहे मॅडम, त्या गावकऱ्यांना पण विश्वासात घेतला नाही. त्यांनाच माहित नव्हतं ही जनसुनावणी नेमकी काय. डायरेक्ट पेपरला
नोटीस आलं आणि पेपरद्वारे आमच्या लोकांना समजलं की ही प्रकल्पबाधित गाव आहे आणि इथं अदानी सारखा एक उद्योगपती या ठिकाणी येतोय. म्हणजे किती शॉकिंग आहे. ज्याचं जळतंय त्याला कळतंय. परंतु मॅडम, हा आदिवासी बांधवाचा जसा प्रश्न आहे तसा हा तालुक्याचा प्रश्न आहे. सह्याद्रीला मात्र आम्ही हात लावून देणार नाही. सह्याद्री डोंगर रांगा याच्यामुळे खरं तर छत्रपतींनी स्वराज्य राखले, सह्याद्रीने साथ दिली आणि आज सह्याद्रीला जर सुरुंग लावण्याचा हा अदानी ग्रुप काम करत असत ते आम्हाला मान्य नाही. एकीकडे रेल्वे पाहिजे, म्हणजे आपली जुन्नर तालुक्याचे बरेच सगळेच नागरिक त्याच्यासाठी आंदोलन केलेलं आहे, पण तिथे पण सह्याद्री आपला जातोय. इथे अदानीचा प्रकल्प आहे, इथे तुम्ही उपोषणाला बसले, सगळ्यांनी तुम्हाला पाठिंबा देखील दिलेला आहे. पण रेल्वे जर पाहिजे तर तिथेही काही जण भूमिहीन होणार आहे. त्या बदलाचा मोबदला तर भेटणारच आहे, पण भूमिहीन तर होणारच आहेत ना. मग यावरती काय? मॅडम, याच्यात दोन गोष्टी आहेत. ज्यावेळेस पुणे नाशिक रेल्वे सारखा प्रकल्प हा मंचर नारायणगाव संगमनेर मार्गे जाणार आहे, आम्ही लहानपणापासून ऐकत आलोय. मला असं वाटतं हे पण ही सगळी ज्येष्ठ मंडळी काय आहे यांनी पण लहानपणापासून ऐकलं असेल की पुणे नाशिक रेल्वे होणार आहे. कितीतरी वर्ष आम्ही तेच ऐकतोय. आज शेवटी विदर्भ असू द्या, मराठवाडा असू द्या, पश्चिम महाराष्ट्र असू द्या, सगळीकडे रेल्वे गेली. मग पुणे नाशिक रेल्वेला नेमकं काय अडतंय? आज जर या सगळ्या भावना जर समजून घेतल्या, काल संगमनेर पासून पुण्यापर्यंत सगळीकडे हायवेवर आंदोलन सुरू होतं. आज जीएमआरटीचं कारण पुढे केलं जात आहे. जीएमआरटीच्या प्रकल्पामुळे नारायणगावमधून रेल्वे जाऊ शकत नाही. तर आमचं म्हणणं आहे अंडरपास करा. जर त्या भागातून जर 3 किलोमीटर 4 किलोमीटर जर अंडरपास केलं तर बिघडलं कुठं? आज तिथले जे शेतकरी आहे, आमच्या भागातील जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांची पण आम्ही चर्चा केली. सगळ्यांना ते गोष्ट मान्य आहे. जर सरकारने त्या पद्धतीने जर त्यांना शेतकऱ्यांना जर सहकार्य केलं, शेतकरी पण आज त्यांच्या जमिनी द्यायला तयार आहेत रेल्वेसाठी. कारण रेल्वे हा खरं तर त्या भागाचा कायापालट होणारा प्रकल्प आहे. आज रोजगार वाढतील. आमची तालुक्यातील जी पुढची पिढी आहे, ही जी पिढी आहे ही शिक्षणासाठी पुण्याला जाऊ शकते, नोकरीला जाऊ शकते, अपडाऊन करू शकते. साधी मॅडम एखादी शेतकरी महिला एखादी काकडीची पाटी घेऊन जर पुण्याला गेली ना तरी ती 5,000 रुपये कमवून येऊ शकते. ही रोजगाराची साधन आहे. त्याच्यामुळं पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प हा वेगळा आहे, हा विकासाचा कायापालट करणारा प्रकल्प आहे. परंतु अदानी सारखा प्रकल्प हा फक्त जमीन आदिवासी बांधवांच्या जमीन काढणारा प्रकल्प. तिथं काही स्थानिक माणूस हद्दपार होण्यासारखी शक्यता आहे. आपलं पाणी, तालुक्यातलं पाणी अदानी ग्रुपला त्या ठिकाणी द्यायचं थाट या सरकारने घातलेलं आहे. आणि आमचा स्पष्टपणे आरोप आहे, सरकारने ह्या सगळ्या आदिवासी बांधवांच्या आपल्या तालुक्याच्या भावना लक्षात घेऊन ह्या प्रकल्पाला कुठेतरी स्थगिती दिली पाहिजे. तर माझा प्रश्न असा आहे की मागचे जे माजी आमदार होते त्यांना निवडून आणण्यामध्ये पण तुम्ही किंग मेकर होतात आणि आत्ताचे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या बाजूने तुम्ही उभे होते, तेव्हा पण तुम्ही किंग मेकर ठरलात. मग दोन्ही आमदार निवडून येताना तुम्ही सोबत आहात, तर मग या कार्यकाळामध्येच हा कुठेतरी प्रकल्पाचं हे झालं असेल, बरोबर आहे? मग त्यावेळेला तुम्हाला त्याची माहिती नव्हती का? दुसरा प्रश्न, हे जे आमदार आहेत आता सध्या विद्यमान आमदार जे असतील तिथं प्रकल्प होतो, मग ज्या वेळेला होतो तर विद्यमान आमदारांच्या परवानगी किंवा त्यांचं शिफारसपत्र किंवा काही गोष्टी त्यांना विचारल्याशिवाय तर त्या होत नाहीत का? असा एक मला तुम्हाला जनतेचा एक प्रश्न विचारायचा. हे बघा साहेब, राजकारण निवडणुका हा वेगळा भाग आहे. आता इथे जे प्रत्येक जण बसले यांनी प्रत्येक जणांनी निवडणुकीत वेगवेगळं नेत्याचं काम केलं असेल, काही हरकत नाही. परंतु आता या प्रश्नासाठी एकत्र आलेत ना, हे फार महत्वाचं आहे. आणि साहेब, हा नोटीस ज्यावेळेस निघालं पेपरला त्यावेळेस आमच्यासारख्या कार्यकर्त्याला समजलं, इव्हन आदिवासी बांधवांना समजलं, ही जी प्रकल्पबाधित गाव आहे तालुक्याला समजलं की नेमका अदानी रिन्युएबल एनर्जी कंपनी जी येते यांनी जे नोटीस इश्यू केलंय हे पेपरद्वारे समजले. छोटीशी नोटीस. आज आपण पाहतो की आदिवासी भागात मोबाईलला नेटवर्क पण नाही. आज त्या ठिकाणी तुम्ही एखादी छोटीशी नोटीस इश्यू करून कितपर्यंत लोकांना समजणार आहे? जर तुम्हाला आदिवासी बांधवांना जर ही नोटीस द्यायचीच होती तर प्रत्येक गावागावात जाऊन त्या ठिकाणी संवाद करायचा होता. नंतर हा नोटीसचा विषय आला असता, नंतर ही जनसुनावणी झाली असती. पण एवढी जनसुनावणी घ्यायची एवढी घाई का केली, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि तुम्ही जसं सांगितलं, आजी असो किंवा माझी असो, लोकप्रतिनिधी कोणी असो, खासदार साहेब पण असो, खासदार साहेबांनी पण काल आवर्जून या अदानी ग्रुपचा उल्लेख केला. तुम्ही काल मला वाटतं पुणे नाशिक रेल्वेच्या आंदोलनाला होता त्यावेळेस ज्यावेळेस फोनद्वारे खासदार साहेब बोलले त्यावेळेस अदानी ग्रुपचा त्यांनी आवर्जून त्या ठिकाणी उल्लेख केला. खासदार साहेब पण या माध्यमातून त्यांनी सांगितले की आम्ही लक्ष देणार आहोत. आज पण मला वाटतं ते पंतप्रधानांची भेट घेणार आहेत असं समजतंय. परंतु साहेब, लोकप्रतिनिधी कुठल्या असू द्या, माझं म्हणणं आहे ग्रामपंचायत सदस्यापासून तर खासदारांपर्यंत
जे आपल्या तालुक्यातले जे विविध लोकप्रतिनिधी आहेत सगळ्यांनी या लढ्यात उतरलं पाहिजे. हे सगळे आपले जे आहेत सर्वसामान्य जनता या अदानी ग्रुपच्या बाबत आज सगळ्या समाजामध्ये अदानी प्रकल्प नकोय अशी जर जनभावना असेल तर मग जनसुनावणी घेण्याची घाई का करताय? सगळ्या गोष्टीची पूर्तता करा, प्रत्येक गावाला विश्वासात घ्या. साहेब मी काल तरी एक PDF पाहिली, लोकांच्या ज्या ज्या जमिनी जातात ना त्यांची यादी पाहिली, त्या लोकांना पण माहित नव्हतं त्यांचं यादीत नाव आहे. हे किती शॉकिंग आहे. म्हणजे हे सगळं अंधारात ठेवून काम केलं जाते. अदानी प्रकल्प मगाशी जसा उल्लेख केला, हे केंद्र सरकारची संलग्न माणूस आहे अदानी ग्रुप. आणि हा इतका मोठा ग्रुप आज खर तर केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, या सरकारच्या माध्यमातून खर तर मला वाटतं स्थानिक प्रशासनाला पण किती विश्वासात घेता हे मला माहित नाही. अदानी प्रकल्प त्याच्यामुळं पुणे जिल्ह्याचे आपले जिल्हाधिकारी कलेक्टर साहेबांनी, त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जे साहेब आहेत तिथं सावंत साहेब वगैरे या सगळ्या मंडळींनी ह्या गोष्टीकडं तातडीने गांभीर्याने लक्ष देऊन ही बेकायदेशीर जनसुनावणी ही रद्द केली पाहिजे. आणि मग ज्यावेळेस तुमचा प्रकल्प करायचा आहे तर तुम्ही स्थानिकांना विश्वासात घ्या ना. मग स्थानिकांना कोणच विश्वासात घेत नाही साहेब, आणि हा प्रकल्प तुम्ही माती मारताय, हे फार चुकीचं आहे. तुम्ही आता नोटीसचं जे बोललात, स्थानिकांना शॉर्ट नोटीस किंवा या गोष्टी ज्या आहेत, पण कालच तुम्हाला पोलिसांचं लेटर आले. मग इथं जेवढी तात्परती दाखवतात, जेवढी जलद गतीने कार्य आपल्याला दिसतंय, मग तिथं का नाही? मग तिथं त्यांनी का नाही लोकांना नोटीस दिली? साहेब मुळात काय आहे की स्थानिक प्रशासन जे आहे हे पण हातबल आहे. अदानी ग्रुप मगाशी मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही कधीतरी राजसाहेबांचं एक भाषण ऐका जे महानगरपालिका निवडणुकीच्या काळात झालं. मी मगाशी जर सांगितलं पक्ष निवडणुका बाजूला ठेवा, परंतु राजसाहेबांचे ते विचार ऐका की अदानीने कसं पोखरून काढले. राजसाहेब ठाकरेंचं भाषण फक्त महाराष्ट्रापुरतं आहे. ध्रुव राठेंचा एक व्हिडिओ बघा, भारतात कसं पोखरून ठेवलंय. एक तर अंदमान निकोबारचं कुठलं तरी बेट आहे ते संपूर्ण अदानीला द्यायचं चाललंय. हजारो वर्षांचे वृक्ष आहे त्याच्यावर. आज वृक्षांच्या कत्तली होऊन खरं इको सेन्सिटिव्ह झोन असू नये असे जर जागाच्या जागा जर तुम्ही अदानी ग्रुपला द्यायला लागलेत. याच्या अगोदर पण साहेब काल परवा आम्ही शिरोली सुलतानपूरला गेलो. सोलर एनर्जीच्या माध्यमातून आवादाची कंपनी म्हणजे अदानीचं एक पिल्लू आहे असं मी समजतो. त्या कंपन्यांना ज्या गायरान जमिनी दिल्यात, अनेक गावच्या गायरान जमिनी या कंपन्यांना सोलर एनर्जीच्या माध्यमातून दिल्यात. आणि ज्यावेळेस ते मिटिंगला बसले त्यावेळेस त्या कंपनीच्या मॅनेजरने असं सांगितलं, तुमच्या गावाला मोफत वीज देऊ, येणारे जाणारे रस्ते करू. तिथे जी झाडं यांनी तोडलीत. आता शिरोली सुलतानपूरमध्ये 12.5 एकर गायरान जमीन घेतली, 650 झाडं त्यांनी तोडली. मॅनेजरने सांगितलं 650च्या ऐवजी आम्ही तुम्हाला 1200 झाडं लावून देतो, तुमच्या चॉईसनुसार तुम्ही सांगाल ती झाडं लावून देतो. साहेब एक झाडं लावून नाही दिलं. मोफत वीज सोडा. तिथल्या शेतकऱ्याला आम्ही बाजूला जाऊन विचारलं, तो म्हणला माझ्या गोठ्यात हा बल्ब आहे ना, म्हणला याला पण मी लाईट बिल भरतो. म्हणजे तुम्ही समजून घ्या, हे ज्यावेळेस प्रकल्प येतात गोड गोड बोलतात, खोटी आश्वासनं देतात साहेब, आणि ह्या जागा बळकावण्याचं काम करतात. पूर्व भागात हे बऱ्याच ठिकाणी प्रकल्प झाले सोलरचे. आता हा जलविद्युत प्रकल्प येतोय. जर अदानी इथं छोट्या छोट्या कंपन्या जर असं फसवत असतील, तालुक्याला फसवत असेल, त्या गावांना फसवत असेल, हा तर अदानी ग्रुप आहे. म्हणून करता हा पूर्व भागात पण त्याबद्दल तशा भावना आहेत. तुम्ही कालपासून उपोषणाला बसलेले आहात, कोणी प्रशासकीय अधिकारी किंवा वैद्यकीय अधिकारी तुमच्या भेटीसाठी आलेत का? इथलं जुन्नरचं जे पोलीस प्रशासन आहे, आदरणीय गुंड साहेब यांनी पूर्णपणे खरं ते सुरक्षा पण घेतात. ते चांगले अधिकारी आहेत, चांगलं म्हणलं पाहिजे. परंतु आज दुपारी 3 वाजता एक महत्वाची बैठक जिल्हाधिकारी ऑफिसला होती. सकाळी आमचं सगळं शिष्टमंडळ, आदिवासी भागात एक शिष्टमंडळ आहे, ते सगळं सायद्री बचाव समिती म्हणून ते त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांची आज भेट घेणार आहे. 3 वाजता बैठक आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी अशी एक ती बैठक होणार आहे. त्यातून जर काही मार्ग निघाला, जर प्रशासनाने जर ही जनसुनावणी जर रद्द केली तर आपण पुढच्या गोष्टी त्या ठिकाणी पाहू. परंतु आज जे आपलं जे ठाम मत आहे, आमच्या कुटुंबात दुःखद घटना होऊन पण मी त्या मतावर ठाम राहिलो मॅडम. त्याच्या मागच्या आमच्या भावना समजून घ्या. आज जी बैठक होणार आहे प्रशासनाची, त्यातून त्यांनी मार्ग काढला तर ठीक, नाही तर असं उपोषण सुरूच राहणार आहे. आता असा प्रश्न आहे माझा, तुम्ही तरुणांचे प्रेरणास्थान आहात. मग जुन्नर तालुक्यातील जेवढे तरुण आहेत, आदिवासी भागातील तर आहेच, पण जे प्रकल्पग्रस्त नाहीत पण तालुक्याचे सगळे जे युवक आहेत त्यांना काय आव्हान करा? नाही, खरं तर माझं या माध्यमातून हे आव्हान सरकारला राहील. उद्या आमची जी भविष्याची जी पिढी आहे, यांना रोजगार देण्याचं जर सरकारला खरोखर वाटत असेल तर त्यांनी एखादी MIDC मंजूर करावी, आणे पठारावर सारखी,
मागे कुठेतरी घोषणा पण झाली होती की पठारावर MIDC होणार, ज्या ठिकाणी खरोखर गरज आहे पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प व्हावा. परंतु ही भविष्यातली आमची तालुक्यातली पिढी नेमकी काय करणार साहेब? आज पर्यटनावर हा तालुका अवलंबून आहे, शेती जीवनावर त्या ठिकाणी अवलंबून आहे. आणि आज जर आदिवासी भागात फक्त सिजनल पीक जर भात शेती असेल आणि आज तुम्ही त्यांच्या जमिनी जर हिरावून घेणार असेल तर ते आपल्याला मान्य नाही. म्हणून माझी खरं तर जी आपली तरुण जी पिढी आहे यांनी खरं तर या लढ्यात सहभागी झालं पाहिजे. तरुण काय करू शकतो ना ते आम्ही दिल्ली जाऊन पाहिले. इथं संतोष भाऊ आहे साक्षीला. अभिजित दिवटे सारखा एक सर्वसामान्य कुटुंबातील तरुण ज्यावेळेस त्यांनी दिल्ली हादरून टाकली, आपला मराठी तरुण आहे, आणि दिल्लीला आम्ही स्वतः जाऊन पाहिलं की ही तरुणाई जी आहे ना, या तरुणाईच्या लढ्यामुळं आज केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यायला लागला. ही काही गोष्ट सोपी नाही, पण तरुण काही करू शकतो. आणि हा जुन्नर तालुक्यातला तरुण हा शुद्ध तरुण आहे. यांना प्रत्येक गोष्टी त्या ठिकाणी समजतात. आणि आज अनेक तरुणांचा सहभाग त्या ठिकाणी आपल्या आंदोलनाला आहे. अनेक मला त्या ठिकाणी तरुण भेटून गेलेत, अनेकांचे फोन आलेत. त्याच्यामुळे या तरुणांची लढाई आहे तशी तालुक्याची पण लढाई. नाण्याला दोन बाजू असतात. काही जण तुम्हाला येऊन सपोर्ट करत आहे, तर काही जण जनतेमध्ये अशी चर्चा होत आहे की सूरज वासगे कुठेतरी स्टंटबाजी करतायत म्हणून आमरण उपोषणाला बसलेले आहेत. याबद्दल काय सांगाल? आता मॅडम, ज्यांना जर स्टंटबाजी वाटत असेल तर माझं म्हणणं आहे त्यांनी मग तो स्टंट करावा, त्यांनी आंदोलन करावं, त्यांनी लढा द्यावा. या भावना आमच्या समजून घ्या मॅडम. मी सांगितलं मग अशी की पूर्व भागात जे प्रकल्प झाले सोलरचे, त्या गावांना जसं फसवण्यात आलंय, इथं आमचे अडाणी लोक आहेत, आदिवासी लोक. आणि आज जर जागतिक पर्यटन स्थळाला जर धक्का लागत असेल, तिथल्या सायदरीला जर धक्का लागत असेल तर तालुक्यातल्या कुठल्या शिवभक्ताला मान्य नाही. आज तालुक्याचा नागरिक म्हणून या ठिकाणी मी उपोषणाला बसलोय. आणि ज्यांना कोणी तुमच्या माध्यमातून जे काही स्टंट म्हणून चर्चा करते ते त्यांनी इथून बसावं. इथं सगळे बॅनर तुम्ही बघा, या सगळ्या बॅनरवर माझा फोटो जाऊ द्या, कुठं नाव तरी आहे का? खाली नाव पण नाही, कुठंच नाव नाही. याचा अर्थ मॅडम, माझ्या भावना फार प्रामाणिक आणि तळमळीच्या आहेत आपल्या आदिवासी बांधवांसाठी आणि आपल्या तालुक्यासाठी. चालतंय, तुम्ही तुमची तब्येतीची पण काळजी घ्या. कारण काय, हे उपोषण होत असतात. आता सध्या जर तुम्ही पाहिलं संपूर्ण देशात सध्याचं सरकार असं आहे की जेवढे आंदोलनं झाले त्याच्याकडं आता डिपकींनी जे केलं एवढा वेळ तरी त्याला लागायला नको होता असं आम्हाला तरी वाटतं पत्रकार म्हणून. कारण कोणतंही आंदोलन असेल तर त्याची दखल घेणं फार गरजेचं आहे, कारण तो सुद्धा एक मनुष्य आहे. या दृष्टीनं तुम्ही सुद्धा काळजी घ्या. तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात ते पण महत्वाचं आहे. आणि तालुक्याच्या जनतेच्या वतीनं बऱ्याचशा लोकांचा पाठिंबाही तुम्हाला आहे. मग तुम्ही जे आता आवाहन केलं तरुणांना, तर तरुणांनी सुद्धा याकडे लक्ष देऊन आपल्या परीनं आपल्याला काय करता येईल, कारण आपला छत्रपतींची ही जी भूमी ही जर वाचली नाही तर पुढचं भविष्य फार अंधारात आहे. साहेब, तुमच्या माध्यमातून माझं परत शेवटची विनंती राहील, तरुणांना एखादा रोजगार देणारा प्रकल्प सरकारने करावा. आज त्या प्रकल्प बाधित जी गाव आहे तिथं 550 कुटुंब, त्या 550 कुटुंबाचा कोण विचार करणार? आज 2250 लोक त्या 550 कुटुंबात राहतात आहे, त्या लोकांचं काय करणार? इथून मागच ज्यावेळेस धरणं झाली त्यावेळेस पण त्या लोकांची परिस्थिती फार वाईट आहे. आणि आज असे जर प्रकल्प येतात आहे, आज तालुका सुजलाम सुफलाम आहे, पर्यटन तालुका आहे, आज त्या 2250 लोकांचा कोणी विचार केलाय का? त्याच्यामुळे माझी तुमच्या माध्यमातून विनंती आहे, जर प्रकल्प यायचेच असतील तर त्या तालुक्याचे फायद्याचे पाहिजे, हिताचे पाहिजे. तरुणांना रोजगार देणारे प्रकल्प जर येत असेल तर आम्ही नक्कीच त्याचं स्वागत करू. धन्यवाद सर.